पहिला सा आणि शेवटचा सा याच्यामध्ये 6 येतात. त्यांच्यावर लक्ष ठेवा. केस सोड त्या केस सोड. बाबा समजाव ना यार. कमॉन. हे बघ काळी पाहुणे ती ना काळी पाहुणे ती. तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मन्नू बालिक तुझ्या गळ्या माझ्या गळ्या या महाराष्ट्रातल्या 8 गळ्या वेगगळ्या कार्यक्रमात गळ्यापासून स्वागत करतो. सो लेट्स स्टार्ट द कॉम्पिटिशन. पुढच्या कंटेस्टंटला पाठवा प्लीज. आमिर आज काहीच काम नाही तुला. एवढी शांत आली बघ. हॅलो बेटा. हेलो. ओके ओके कूल डाउन. कूल डाउन. लिसन बेटा बेटा होता है ऐसे होता है. इट्स ओके होता है बेटा. माझ्या बाबांचा चष्मा. ए ना माझा आहे. ओ ओ ओ इट्स ओके इट्स ओके. सो टेल मी कुठून आलीस. दारातून आले. कुठून आलीस म्हणजे गाव काय नाव काय असं विचारते. सांगते. या. नमस्कार माझं नाव कमला. ओके. आणि हो मला लता दीदी पुरस्कार मिळालाय. वाव 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 ग्रेट. म्हणजे गायनासाठी तुला लता दीदी पुरस्कार मिळाला. लता दीदीने मला त्यांनी सन्मानित केलंय. लता दीदी. ग्रेट 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 बाळा. पण हो पुरस्कार मिळाला माझे बाबा मला सोडून गेले. आय एम सो सॉरी. ओके फाईन. सो बेटा लेट्स स्टार्ट. काय गाणार आहेस आज. सर आज मी बंदिश गाणार आहे. बंदिश. ओ माय गॉड वाव ग्रेट ग्रेट. सी सी क्या होता है बेटा गायकी जो है ना गायकी दिल से आती है. मतलब तेरे दिल की धड़कन मेरे दिल के धड़कन से मैच होने के बाद वो ऐसी बाहर आ जाती. फाइन इट्स अ गॉड गिफ्ट. या ऑल द बेस्ट बेटा. डोंट फेयर ऑल द बेस्ट. सर आज मी बंदिश गाणार आहे. Yes, yes. मी चालू करू सर. येस येस प्लीज प्लीज. पाया पडते सर. अरे अरे इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. पहिल्यांदाच Yes, एवढ्या yes, मोठ्या yes. मंचावर गायला. नो इश्यू नो इश्यू. मी पाणी घेऊ का सर. हाँ हाँ ये ते नको ते रेडी मिक्स आहे. ग्लुकोज मिक्स केले. तोंड लावू का सर. हाँ हाँ लाव. ये ते इथे नको. तेच हाँ साफ होऊन जातो. इट्स ओके इट्स ओके. आता निघा ना. तसं आहे मी तयारी करून आले. यस यस. सर आज मी बंदिश गाणार आहे. चालू. वाह वाह क्या बात है. प्लीज प्लीज चालू करा. यस. बंदिश. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. सगळ्या कंटेस्टंटना मला एक सांगणं आहे. सी हे ठेवतील नाही ठेवतील मला माहित नाही. पण एखादा कंटेस्टंट इथे चुकला प्लीज हसू नका प्लीज. तुमच्या सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की सादर करणारे जर दोघं जण कुठेही चुकले फंबल झाले काय झाले ते तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहीत नाही. त्यांच्या फंबलवर जेव्हा तुम्ही हसता तेव्हा ते चुकले हे आम्हाला कळतं. तर त्यांची चूक तुम्ही आमच्या लक्षात आणून देऊ नका. दॅट इज रॉंग. दिस इज नॉट अ हेल्दी कॉम्पिटिशन. प्लीज हसू नका. प्रसाद नो नॉट अलाउड. आणि तुझेच आहेत ते नो. कारण त्याच्यामुळे ती चुकली हे आम्हाला कळतं. त्यांच्या चुका सावरून घेण्याचं काम तुमचं आहे दाखवण्याचं नाही. प्लीज माइंड इट. थँक्यू. सी प्रॉब्लेम काय होतोय मी सांगतोय तुम्हाला. हसता तुम्ही सगळे त्यांना फक्त मीच दिसतो. प्लीज. हाँ बेटा ए बेटा क्या काय काय झालं क्या हुआ. काय काय घाबरलीस का काय चुकलीस का तू. काकांची आठवण आली मला.
ओ म्हणजे काका पण बंदिश गायचे? त्यांनी तर गाण्यापासून रोखलं मला. व्हॉट? लय लांब ठेवलं मला गाण्यापासून, वंचित केलं. माझे जसे बाबा गेले ना तेव्हापासून काकांनी मला त्यांच्या जवळच ठेवून घेतलं. म्हणजे काकांनी तुझ्यासारख्या पुरस्कार विजेत्या गायिकेला गाण्यापासून लांब ठेवलं? अहो लय क्रूर वागलेत ते माझ्या संग. म्हणजे? मी तुम्हाला सांगते, माझ्या सीडी प्लेअर रेडिओ बिडिओ पर सगळं फोडून टाकले त्यांनी. व्हॉट द फोडलं सगळं? सगळं फोडून टाकलं? सगळं फोडून टाकले. वा दादा वा. कॅमेरा कॅमेरा इधर लाव. कॅमेरा मेरे पास लाव. ए काका, काका, हिचा कमलाचा काका, आज मी मुन्नू मलिक नॅशनल टेलिव्हिजनवर तुझा धिक्कार करतो. या नातेवाईकांची अशी गरजच नाहीये जे एका गायिकेला दाबून ठेवतायत, तिच्यातली कला दाबून. बेटा, आज से तू मेरी बेटी, आज से तू मेरी बेटी, मेरे अगले फिल्म में तू गाना गाएगी. That's it, मेरे अगले फिल्म में तू गाना गाएगी, पूरी दुनिया को दिखा देंगे जलवा. हाँ ए काका, ए इकडे बघ माझ्याकडे बघ काका, माझ्याकडे बघ, समोर ये. कळलं? नागडा करून मारे ना. एका गायिकेला तुम्ही असं दाबून ठेवता? लाज वाटते का रे काका? अरे काका, गंदा है तू काका, दिया इसके गायकी को धोखा. मुन्नू मलिक नाम नहीं लगाऊंगा अगर तू इसके सामने नहीं वाका. ना बेटा, तू गा, मैं हूं ना, गा. गायकी नाही रोखणी. ए माझ्या समोर आणलं तुझ्या काकाला, असा उभं चापकाने फोडून काढेन. नाही, माझ्या समोर आण त्याला. आले ते गेटवर उभे, अडवलंय त्यांना. का अडवलं? ए सोडा त्यांना, काका नाच सोडा. हा सोडा, मी बघतो. काका नाच सोडा. का अडवलंय? ते चेकिंग मध्ये त्यांच्याकडे बंदूक सापडली. अरे बंदूक बंदूक सापडली म्हणजे? काका ते घोडा घेऊन फिरतात. रायडोंगरीचे कुख्यात गुंड आहेत ना माझे काका. इथं कमरेलाच असतोय त्यांचा घोडा. खरी खरी बंदूक? हा, समजा ना तुम्ही. मला खरंच गाण्यापासून लांब ठेवलंय. गोळ्या मारतात ते? मारतात ते. कुठे होते ती काय कळलं नाही. तुम्ही समजा ना त्यांना. कशाला काय? उगा बघ, माझा आवाज वाढेल, माझा हात उगारेल, नंतर मलाच भारी पडेल. कशाला आहे ना. तू गा बेटा. मी बंदुके गाणार आहे. बंदिशे गाणार आहे. प्लीज. मी बंदिशे गाणार आहे. मी चालू करू सर? यस. स्वराताई पिंपळगावकर यांना वंदन करून आता मी माझं गाणं सुरू करते. हा हा. ए ए ए बेटा, ए ए ए ए ए बेटा, ए ए ए क्या हो रहा है? क्या हो रहा है? क्या हुआ? काय आलं? रडतेस का तू? काय आलं बेटा? नवऱ्याची आठवण आली मला. त्याने पण तुला गायनापासून रोखलं? रोखलं नाही, चोपलं. लय चोपतो तो. माझं गाणं ऐकलं की लय चोपतो मला. हो. तुझा नवरा मला चोपतोय, लय मारतोय मला. मी नुसते असे गुणगुणले तरी मला मारतोय होतो. फक्त गुणगुणल्यावर? गुणगुणले तरी. म्हणजे असं गुणगुणल्यावर पण मारतो? मी अशी नाही. ते ना घे. म्हणजे नुसती गुंडल्यावर पण मारतो तो? मारतोय मला तो, लय मारतोय. फटके देतो? पट्ट्याने मारतोय मला तो. व्हॉट द फटके देतो तो? कॅमेरा इधर लाव. कॅमेरा इधर लाव. हे बघ, हे कमल्याच्या नवऱ्या, तो गुंड बिंड नाही ना तो? गुंडगिरी 1 किलोमीटर पर्यंत, लांब दूर दूर पर्यंत संबंध नाही परदांचा. लय कष्टाळू माणूस आहे. अंगावरचे काम करतो. म्हणजे नुसतं कोणी बोलवलं नाही एका हाकेत असं समाजाची सेवा करायला साधा आहे. पण चोपतोय मला लय. साधा ते काम. ए कॅमेरा इधर लाव. ए कमल्याच्या नवऱ्या, नालायक बेशरम माणसा, बाईवर हात उगारतोस. या नॅशनल टेलिव्हिजनवर मी तुझा धिक्कार करतो. आय ब्लेम यू. तू माझ्या समोर आलास ना, नागडा करून मारेन ना तुला. नागडा करून मारेन, नागडा करून मारेन तुला. हा, अरे काय समझता काय? ए बेटा, मैं तुझे मेरे अगले हर फिल्म में तू गाना गाएगी. मैं तेरी लाइफ बनाऊंगा, पूरा दुनिया को दिखा देना. मोकळं वाटतं आता मला. हाँ हाँ, प्लीज प्लीज. आज मी बंदिश गाणार आहे. गा, कली बंदिश गाणार आहे. गा. स्वराताई पिंपळगावकर. आल्या ते खाली आल्या. गा आता, गा.
ये गाना बेटा ये क्या हो रहा है गाना यार क्या हो रहा है ते ऑकवर्ड होतंय थोडस माझ्यामुळे हा थोडं तुम्ही एवढे मोठे गायक तुमच्या समोर गायचं नो इश्यू मैं इंडिया के टैलेंट के लिए कुछ भी कर सकता है ये मन्नू बाल ओके मेरे सामने ऑकवर्ड बाहेर जाऊन बाहेर नाही जाऊन नाही बाहेर जा. मग माझं गायकीला कोण बघणार नो इश्यू है बघ मी उलटा बसतो तू तुम्ही गा उलटे बस यस गा तू मी गाते सर गा स्वरात आहे ना वंदन करून हा 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 मेल्या स्वर्गात पण मेल्या स्वरात आहे गा आता ए बळा गाणं काय होतंय थरकाप होतोय जरा थरकाप होतोय का मी तुमच्या समोर गायचं म्हणजे हे बघ, मी लपलो गा तू आता लपलो मी हा गा गा लवकर गा आणि जा हा आज सर मी बंदिश गा गा बंदिश गा चालू करू सर हा लगेच चालू कर स्वरात आहे ना वंदन करून हा 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 पुढचं गाणं बंदिश गाते हा बंदिश सही दिल लगाने के लिए ए बाळा ऐक ना आज छोड़ ऐक. जाने की मुळात तू जी धून गातेस ना जी गातच नाहीयेस ऍक्च्युली तुझी धून आहे ना ती बंदिश नाहीये ते रंजिश आहे हा ते मला थोडा षडजचा षडज नाहीये इथे षडज गेला षडज सोड षडज माझं डोकं जडज झालं आता गा प्लीज गा गाते Please गा. गाते बंदिशे सही दिल लगाने के लिए आज फिर छोड़ के आ जाओ बाळा गा गारियो गा गारियो बंदिशे सही दिल लगाने के नहीं दुखाने के दिल दुखाने के लिए गा गा असंच गाते मी हेच गाणे हे असंच गा म्हणजे हे असंच गातेस तू असंच रियाज करते रोज हेच तुझं गाणं आहे नाही गाऊ नको दाखवूस म्हणजे हेच गाणं आहे तुझं हा हेच आहे बंदिश आहे म्हणून तुझा नवरा आणि काका तुला मारायचं चौकून गाणं जेवलंय अगं मारून का नाही टाकत तुला तू विचार हसू नका अंडी फेकून मारा नाही ना कोणी दिला तुझ्या गायकीला पुरस्कार लता दीदी पुरस्कार मला मिळालाय मावशीने दिलाय मावशीने म्हणजे मावशीने दिलाय लता दीदी वाळूंज पुरस्कार लता दीदी वाळून पुरस्कार माझी बंदिश आहे का ना बंदिश गाणं बंदिश करतो निकाल इसको बाहर अरे पण ऐका ना मग इसको तोडवो अहो, मी नाही रियाज केलाय तुम्ही पण नाही घातलंय. सगळे पुरस्कार ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं माझी बनिता कुठं गेली अरे रस्त्यात कशाला बोंबलतोयस अरे सोसायटीतला कोणाला कळलं तर माझं ठरलेलं लग्न मोडेल अरे अरे मोडू दे अरे आपल्याला पण तेच वाटतंय अरे तुझ्यासाठी आपण एवढी फिल्डिंग लावली आणि तू कॅच दुसऱ्याच्या हातात दिली म्हणजे काय गौऱ्या अरे मला तुझा राग कळतोय रे अरे पण स्थळ खूपच चांगलंय मुलगा डॉक्टर आहे
डॉक्टर म्हणजे तू एका फालतू डॉक्टर साठी एवढ्या मोठ्या रिक्षावाल्याला सोडला? रिक्षावाला? ये वनिता, दिस इज नॉट फेअर. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडिया इज माय पीपल. हे नाही रे वनिता, असं करू नको रे. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केला यार. तुला कॉलेजात नेऊन सोडला, तिकडनं परत घेऊन आलो, परत टायपिंग क्लासला नेऊन सोडला. त्यात तुझा बाप बेवडा, त्याला मावा, पान, सुपारी, कलकत्ता, 420, 320 काय नाही ते मी त्याला आणून दिला. तुझ्यापेक्षा दुप्पट, तुझ्या बापापेक्षा चौपट. कोण? तुझी आई. मला फोन करायची, मला म्हणायची गौऱ्या 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 घरात झुरळ, गौऱ्या घरात झुरळ. मी म्हणायचं हो हो आलो. गौऱ्या घरात झुरळ, गौऱ्या घरात पाली, गौऱ्या घरात पाली. आणि मी यारा सासूचा फोन आहे म्हणून पाली हिलचा भारत सोडून तुमच्या घरी यायचं. हे ऐकायला माझं लग्न ठरलं, मुलगा डॉक्टर आहे, हे ऐकायला मी गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? या बनू आहे ना रे गौऱ्या, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? ना रे बनू. कबड्डी कबड्डी कबड्डी. सॉरी, मला वाटलं मांडी पण कबड्डी कबड्डी. नाही, आता नाही, आता नाही. नाही वन्नी, हे वन्नी आहे वन्नी. तुला वाटतं ना मी सुखात राहावं? अरे वन्नी, वाटतं ना? वाटतंय ना. मला डॉक्टरशी लग्न करायचं. अरे तू सुखात राहावी पण माझ्या सोबत रे, त्या फालतू डॉक्टर सोबत नाही रे. या वन्नी ऐकणारे असं करू नको रे. कर का माझ्यासोबत लग्न. गौऱ्या, मी तुझ्याशिवाय कोणासोबत नाही राहू शकत रे गौऱ्या. हळू बरगडा मोडते मी वन्नी. पण आई म्हणते डॉक्टर सोबतच लग्न कर. अरे तिच्या डॉक्टर डॉक्टर. अरे तुला एवढा डॉक्टर डॉक्टर खेळायचा तर माझ्यासोबत खेळ ना. अरे माझ्यासोबत लग्न कर ना यार. अरे त्या डॉक्टर लोकांचं काय खरं नसतं रे. मग तो डॉक्टर आहे ना, त्याच्या गाडीवर मागं किती पण केलं तरी असा लालवाला प्लसच लावणार आहे. पण आपल्यासारखा MH03BF4921 वरती असा लाव काढून त्याच्यामध्ये गावराव लव वनिता असं लिहू शकणार आहे का? नाही. अरे मेरी चलती है तो तेरी काय को जलती है असं लिहिणार आहे का? नाही. फिर अरे चलती है गाड़ी उड़ता है धूल मेरे वनिता के हाथ में बगीचा. गौरव, फूल ना? पिल्लू, तुझ्या हातात फुल दिसणार आहे का? म्हणून बगीचा. माझ्यासोबत लग्न करणार यार. तुला माहित आहे का, आपण जर लग्न केलं ना तर लग्नानंतर आपल्याला 6, 12, 18 पोरं होतील. एवढी? अरे यार रिक्षावाला गिअर डायरेक्ट टाकणार ना आपण. आणि मग रिक्षाच्या माग सोन्या, मोन्या, प्रसाद, ये समीर दादा अशी सगळ्यांची नावं लिहिणार आपण तिकडे. वन्नी करणार लग्न, वन्नी करणार. मला तुझ्यासोबतच लग्न करायचं रे. अरे मी तुला तेच सांगतोय, मी तुझा 1 नंबरचा लवर आहे रे. तुला माहितीये ना, आपल्या रिक्षात मी असं पुढं तू मागे बसायची आणि मी असा पुढं पोपट लटकवून सुप्रसिद्ध आनंद शिंदे साहेब यांचं गाणं आपण लावून अख्ख्या फिल्टर पाण्यात फिरायचो. अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. अरे मी नाही नसलो, तू पाया पडला मी हल्लो. या वन्य आपलं लव आहे. अरे प्रेमा खातर बोललो ना. मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. अरे वन्य असं करू नको रे. तुला माहितीये का वन्य डॉक्टर सोबत करायचं. परत डॉक्टर नको ना रे वन्य. अरे माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. नाही, मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. अरे पण त्याच्यामध्ये काय असं जे माझ्यामध्ये नाही आहे? अरे तो रोज कविता करतो. काय करतो? कविता करतो. ह्याच्यात काय मोठेपणा? का? अरे मी पण रोज आंघोळ करतो. मी सांगतो का सगळ्यांना, आज मी आंघोळ केली, आज मी डोक्यावर आंघोळ केली, अरे आज मी पायावर आंघोळ केली. अरे गौऱ्या, तो कविता करतो. कविता करतो? आईला मग जाम कठीण आहे का? तुला वाचता येतील का? हे मला वाचता येतो. माझ्या डॉक्टरची हँड रायटिंग समजून घ्यायला ना 1 वर्षाचा केमिस्टचा कोर्स करावा लागतो. आल्याला 10वी काढता काढता फेफरं भरलं होतं. आठव. अरे तुला या गौऱ्याने स्वतः कॉप्या पुरवल्या होत्या 10वी आणि 12वीला. तेव्हा जाऊन तू पास झालीस. ही 12वीला असताना हिने हातावर किटूक काढला होता.
पास होता होता त्याचा फुलपाखरू झाला. वने, आपलं प्रेम आहे तुझ्यावर. तू तर असं बोलतोय जसं काय मला राणी बनवूनच ठेवणार आहेस. ये वने, एकदा तू आपल्याशी लग्न तर करून बघ. नाही तुला फिल्टर पाण्याची राणी बनून सोडला तर नाव लावणार नाही. गौरव मोरे फ्रॉम MH03 BA 29 मंत्री. वने, तुला माहितीये का रिक्षावाला हो म्हणावा म्हणून लोक कितीतरी मिनत्या करतात माहिती. ओ दादा बोरोली, सॉरी उधर बहुत ट्रैफिक है. ओ दादा समतानगर, अरे मेट्रो का काम चालू है. ओ दादा मागाठाणे, बैठ 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 बैठ. सर मागाठाणे में किधर जाएगा? प्रसाद खांडेकर के. उतर. उतर. पहिला बोलने का मालूम है क्या? भवनी का टाइम है. सॉरी सॉरी. माहिती का असं आहे रे. आणि अख्खा रिक्षावाला तुला हो बोलायला तयार आहे. रिक्षा सकट हे चालना वने करणं ग लग्न. गौरव मला तुझ्या सोबतच लग्न करायचंय रे. अरे पण त्याचा 5 खोल्यांचा बंगला आहे. म्हणजे त्या 5 खोल्यांमध्ये तू काम करणार? हो माझी वनी त्या 5 खोल्यांमध्ये काम करणार? हो आता करावं लागणार. नाही वनी, घर कसा पाहिजे माहिती का? आपल्या घरासारखं. बादलीतनं कपडा बुडवला, असा फिरवला, लादी पुसल्यासारखी वाटली पाहिजे. वनी, जेव्हा तू सून बनून माझ्या घरी येशील ना, बादलीमध्ये असा कपडा बुडवशील, तो कपडा ठेवला, त्याच्यावर बसून 2-3 वेळा असं जर केलंस ना, अख्खं घर पुसून निघेल वनी. चांगलं सोपं. अरे वनी, याला म्हणतात घर. 5 खोल्यांचं घर काय कामाचं नसते का वनी? घरामध्ये माणसं पाहिजे, घर भरल्यासारखं पाहिजे. रात्री ह्या कुशीत झोपलं ना, इकडे वळलं की दुसरा माणूस लागला पाहिजे. अरे यार चादर सोड ना यार. येते माझी चादर सोड ना येतो. सरक ना तिकडं. अरे आई त्या मोरीत पाणी टाक ना यार, वासा लागलाय. अरे कोणाचा पाय आहे यार, तिकडे जा ना यार. ओ बाबा तिकडे घोरा ना. आयला बाबा तोंड इकडे नाही. अरे पाठ. अरे यार सरक ना. याला म्हणतात घर. घर असं भरल्यासारखं पाहिजे रे. म्हणजे असं रात्री उठलं की असं असं गेलं पाहिजे माणूस. याला म्हणतात घर. वनी कर ना. 5 खोल्याच्या बंगल्यात माझी वनी काम करणार. एवढी फुलासारखी नाजूक वनी 5 खोल्यांमध्ये काम करणार. मी खरंच नाजूक आहे फुलासारखी. वनी तू खरंच फुलासारखी नाजूक आहे. मी फुल आहे गौऱ्या. हो, जे हॉस्पिटल समोर जो बांधला ना तो तूच आहे फुल. नाही रे, चला कर ना लग्न माझ्यासोबत. वनी ऐक ना, रिक्षावाल्यापेक्षा डॉक्टरला खूप मान असतो रे. त्या डॉक्टरला काहीच मान नसतो रे. रिक्षावाल्याला लय मान आहे रे. कसा म्हणजे आता तू पिक्चर मध्ये बघितलंस ना, काय? डॉक्टर काय म्हणतो? बरं झालं तुम्ही अर्धा तास लवकर आलात. उशिरा आला असता तर पेशंट कायमचा गेला असता. अरे बापरे. आता मला सांग, त्याला डॉक्टर पर्यंत कोण घेऊन जातं? रिक्षावाला. मग मोठा कोण, डॉक्टर की रिक्षावाला? रिक्षावाला. वन्य विचार कर. मला सांग, डॉक्टर दिवसाला एका पेशंट कडनं किती रुपये घेतो? 50 रुपये. बस आपली डिमांड बघ. पाऊस आला, पाणी भरलं, एका पॅसेंजर कडनं 100 रुपये. बस बंद पडली, एका पॅसेंजर कडनं 200 रुपये. डिस्टन्स तेवढाच, डिमांड वाढली का नाही? आणि आपल्या मनावर आहे, आपण रात्रपाळी पण करू शकतो. गौऱ्या, रिक्षावाल्यांची किती कमाई आहे रे. तुला मी हेच समजवतो ना वनू डार्लिंग. माझं फिक्स झालं. मला रिक्षावाल्या सोबतच लग्न करायचं. वनू, मी आत्ताच्या आता त्याला सांगते की तू दवाखाना बंद कर आणि एक रिक्षा घे. अरे पागल बिगल आहे का? अरे रिक्षावाला म्हणजे माझ्याशी लग्न कर. तो डॉक्टरच आहे ना. पण अरे पण आई बाबांना तो आवडलाय ना. अरे मग आई बाबांना. अरे वनू यार, पण मी तुझा लवर आहे ना यार वनू. नाही, आजपासून मला वनी नाही बोलायचं, वहिनी बोलायचं. गौऱ्या बाय. गौऱ्या मला फोन पण नाही करायचं. तुला शपथ आहे तिथे सांग. गौऱ्या बाय. वन्नीची डायरेक्ट वहिनी. आता काय करना यार. क्या आमिर भाई, एक प्यार था वो भी लुट गया. किधर जाने का है? मागाठाणे बैठो. हाँ खांडेकर किधर बैठो. चलो क्या बात आहे, क्या बात. वा वा वा. दरबार सगळा भरलेला. सगळेजण आलेत, झाडून पुसून सगळेजण आलेत. पण प्रधानजी काही दिसत नाहीये मला. प्रधानजी, या प्रधान्या, या बारदान्या कुठं गेला ह्यो? महत्वाच्या टायमाला कुठं उलटला ह्यो?
आयला दरबाराच्या ग्रुपवर तर हे ऑनलाईन आहे. प्रधानजी कुठं उलतला तुम्ही रागाची स्माइली सेंट. महाराज तुमच्यासाठी कुल्फी घ्यायलो, कुल्फीची स्माइली सेंट. कुल्फी कुल्फी मला लय आवडते. तुम्ही दरबारात किती वाजता येणार आहात? रागाची डबल स्माइली सेंट. महाराज मुस्काड इकडं करा, मी बाहेरच उभा आहे. स्माइलीच नाही चमाय. अहो मी तुमची एंट्री पाहिलीच नाही. अरे वा वा, बरं झालं तुम्ही आलात. मी ना तुम्हाला वेलकमचा मेसेज पाठवतो. थांबा एक मिनिट. महाराज सोडा. कुल्फी नाही आणली तुम्ही? ही घ्या कुल्फी. ही कुल्फी आहे. अरे कुठं घालायची यार? ह्याच्यावर असतंय रे काहीतरी असं. हा कुल्फी वितळली ना महाराज. कशी काय? म्हणून मी चोखली. समोरून राणी साहेब येत होत्या. त्यांनी मला मदत केली. मग आम्ही दोघांनी बी कुल्फी चोखली. आता किती दिवस तुम्हाला उष्ट खाऊ घालणार? काय म्हणालास? नाही, तुम्हाला उष्ट कसं खाऊ घालणार ना महाराज आम्ही. आणि काय प्रधानच्या महाराजाला काय मुजरा गिजरा करायची काय पद्धत गिद्धत आहे का नाही? ती बी विचारला तुम्ही? सॉरी महाराज, सॉरी सॉरी. महाराजांचा विजय असो, महाराणींचा प्रधान असो. अरे काय बोलायला लागला तू ह्या? महाराज तुम्हाला नेहमी विजय मिळत असतो ना, महाराणींना पण काहीतरी मिळायला पाहिजे की नाही? अरे महाराणीला काय भेटायचंय ना ते आम्ही भेटून देऊ. पण तुला सांगतो परदान्या, अरे आपल्या राजानं मला ब्युटिफुल फेस ऑफ द इयर असा अवॉर्ड दिलाय. ते ब्युटिफुल मळ ऑफ द इयर असेल. का रे परदान्या, तू समजतो कोण रे स्वतःला? तू काय दिसायला लय सुंदर आहेस का काय? आहेच. ती प्राजक्ता तुझ्याकडे बघून हसते म्हणून तू लय गैरसमज करून घेऊ नको. कोण? अरे तू हास्यास्पद दिसतोस पहिल्यापासून. मी बोलायला लागलो तुला. मी आणि पुरींचं कसं असते माहितीये का तुला? त्यांना जेव्हा आवडतो ना त्याच्या शेजाऱ्याकडे बघून त्या पहिल्या हसत असतात. आणि मग ना तो जळत असतो आणि मग ती त्याला पटते. असं असतंय ते. तुला असं वाटत नाही का तू लईच उडू राहिला म्हणून? अरे प्रधान्या, मी आज लय खुशीत आहे. माझा मूड नको खराब करू. तुला सांगतो मला ना पिक्चर मध्ये काम करायचं. पिक्चर मध्ये काम करायचं. एकदम भारी, एकदम. हे बेस्ट आहे महाराज. तुम्ही, महाराणी आणि मी, आपण सगळे पिक्चर मध्ये काम करू. अरे थोबाड तोंड्या. अरे मी आणि महाराणी असताना तू कशाला तिसरा पाहिजे तिथं अजून? नाही नाही, तुम्ही असताना मी कधीच महाराणी जवळ जात नाही. काय म्हणालास? फ्रेम मध्ये. फ्रेम पिक्चर मध्ये मी कधीच मध्ये येणार नाही. बरं नको मध्ये येऊ. मला साईड आहे, हिरोचा तरी रोल द्या ना. काय गरज आहे? पिक्चर फक्त राणीचा आणि माझाच आहे. आम्ही दोघच रोल करणार आहे त्याच्यामध्ये. मी अशी अशी ऍक्टिंग कर ना. अशी आहे प्रधानजी. हे कुठं तरी बघितलंय राव मी. आपल्या तलाव स्वच्छता अभियानाचा व्हिडिओ आहे हो. व्हिडिओ लय गाजला होता आपला तो. नंतर तर लोकांनी सैराटचं गाणं बी चिपकेलं होतं त्याला. जाऊ दे, ते जाऊ दे. पण आता मी काय म्हणतोय, व्हिडिओ झालाय करून. आता आपल्याला पिक्चर करायचा आणि त्या पिक्चर मध्ये हिरोचा रोल मी करणार आहे. आणि मला तुम्ही साईड ऍक्टरचा रोल द्याच घ्या. बरं ठीक आहे बाबा, असू साईड हिरो तर साईड हिरो. पण कसं आहे, कथानक ना सगळं असं ना माझ्या भोवती फिरलं पाहिजे. तुमच्याच भोवती फिरणार म्हणजे बघा कसं राजाचं राणीवर प्रेम असतं. जमतंय जमतंय हे. आणि राणीच्या प्रेमापोटी तो विलन सोबत फायटिंग खेळतो. फायटिंग या भारी. पुढं पुढं आणि शेवटी राजा मरतो. अरे राजा मरतो कसं वाटल रे पिक्चर मध्ये? हिरो मिळाला ते? नाही, पिक्चरच्या शेवटी हिरो मेला ना तर पिक्चर सुपर हिट होत असतो. असं थोडंच आहे काय? असं नसतंय काय? असं नसतं. सई मॅडमला विचारा, हिरो मारायला पाहिजे की नाही शेवटी? मग ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर मी मरतो बाबा. पुढं काय होणार? पुढं पण राजा मरता मरता एक विधायक काम करतो. काय काय? कोणतं काम? कोणतं काम? राणीचा हात तो प्रधानजीच्या हातात देतो. काहून प्रधानजीच्या हातामध्ये हात देतो तो? प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे ना तुमचा. प्रेम आणि त्याग दिसला पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढं आणि राजाच्या शब्दा खातर प्रधानजी राणी सोबत लग्न करतो. मग त्यांना एक गोंडस बाळ होतं. आणि मग ते तिघे मेलेल्या राजाच्या बकरीवर जातात. अरे बकरीवर काय रे? बकरीवर काय रे? कबरीवर जातात. तिथं राणी ढसा ढसा रडते. आणि मग प्रधानजीला येऊन अलगद अशी मिठी मारते. आणि मग पुढं काय होतंय? पिक्चर संपला होता. अरे आईला, म्हणजे माझी आठवण काढून प्रधानजीला आणि राणीला गोंडस बाळ होणार.
माझी आठवण काढत काढत राणी आणि प्रधानजी असे का नाही एकमेकाच्या कुशीत या ना. अरे तिच्या मायला मला काही येडं समजलं का तुम्ही असा बुटाडाने हानी ना तुला मी. अरे म्हणजे माझी ती कबर आणि तुमची त्या खुशखबर. नाही पिक्चर असाच असतो महाराज. नाही 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 असा पिक्चर असला तर आपल्याला रोल नाही करायचा त्याच्यामध्ये. नाही नाही रोल हिरोचा रोल नाही करायचा. काहीतरी महत्वाचं दुसरा रोल करा ना. मी ना साईड ऍक्टरचा रोल करणार त्याच्यामध्ये. साईड ऍक्टरचा. काऊन? अरे सपोर्टिंग ऍक्टरला पटापटा नॉमिनेशन भेटते. मी करणार आहे. कथानक ना माझ्या साईड ऍक्टरच्या भोवती फिरवायचं. ठीक आहे बाबा, आता तुमचा पैसा लागलेला आहे, तुम्ही सपोर्टिंग ऍक्टर व्हा. पण हिरोचा रोल मलाच द्या. अरे तू पाहिजेच कशाला पण पिक्चर मध्ये. कथानकाला एक हिरो लागत असतो महाराज. असं आहे का? हा बरं हो बाबा तू हिरो, पण कथानक सगळं साईड हिरो भोवती फिरलं पाहिजे. बिलकुल फिरणार आहे. तर कथा अशी आहे की प्रधानजीचं राणीवर प्रेम असतं. आईला परत प्रधानजीचं राणीवरच प्रेम आहे का? हिरो कोण आहे? तू आहेस तू. आणि तुम्ही असं भिकाऱ्यासारखं करू नका ना. पिक्चरच्या शेवटी तुम्हाला हिरोईन मिळणार आहे ना. मला भेटणार आहे हिरोईन. बरं पुढं हा. राणीच्या प्रेमापोटी प्रधानजी आणि व्हिलन मध्ये फायटिंग होते. भीष्म. प्रधानजी मरतो आणि मरता मरता प्रधानजी राणीचा हात राजाच्या हातात देतो. या शाबास रे पट्टे, याला म्हणायचं स्टोरी. ही स्टोरी फायनल. आणि मरता मरता तो म्हणतो ये मेरी अमानत है राजा, इसको संभाल के रखना, इसको जिंदगी भर टच मत करना. और कहूं नहीं क्योंकि इसके पेट में मेरा बच्चा पल रहा है राजा. बहिणीला सांभाळ तुझ्या. अरे पळाय तिकडं. मगाशी सपोर्टिंग ऍक्टरला आणि हिरोईनला बाळ झालं होतं ना. मग आता असं का? अरे प्रत्येक कथेत असं वेगवेगळं दाखवावं लागतं. वेगळं हा. हे बघा एक मी वेगळंच करणार आहे. मी ना पिक्चर मध्ये ना हिरोचा आणि साईड हिरोचा दोन्ही बी रोल मीच करणार आहे. आणि व्हिलनचा रोल बी मीच करणार. अरे पण लेखकानं लिहिलेलं पिक्चरची स्टोरी सुद्धा मीच लिहिणार. पण दिग्दर्शकाला डिरेक्शन सुद्धा मीच करणार. अरे पण प्रेक्षक म्हणून सुद्धा मीच बसणार. फायनल. मग एक काम करा ना, उरला सुरला हिरोईनचा रोल पण तुम्हीच करून टाका. बोलायला लागले प्रधानजी तुम्ही. मग तुम्ही जर एका पिक्चर मध्ये एवढे रोल केले तर काय होणार ते पिक्चरचं? काय फरक पडतोय? कमल हसननी नाही का एकाच पिक्चर मध्ये लय मोठे रोल केले. अरे पण प्रधान मला ना ऍक्टिंग करायची रे. मला ऍक्टिंग करायची. हिरो व्हायचंय रे. मला हिरो व्हायचंय. काय करू मी आता? हो महाराज, अभिनय करणं तुमचं काम नाहीच आहे. तुम्ही जनतेची कामं करा ना. नाही आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? अभिनेते नेते होत आहेत आणि नेते अभिनय करायला लागलेत. भाषण करताना अभिनय, गरिबासाठी रडताना अभिनय, विकास कामं करताना अभिनय, सगळीकडे नुसता अभिनय चाललाय. महाराज तुम्ही चित्रपटात तर सोडा, पण खऱ्या आयुष्यात पण अभिनय सोडाच. आता जनतेसाठी जरा खरं वागा, नाही तर ही जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मग विरोधक येतील सत्तेवर आणि आम्ही येणार रस्त्यावर. आणि या धक्क्यानं मग तुम्ही आजारी पडणार. त्याच्यानंतर तुम्ही मरणार. आणि एकट्या पडलेल्या राणीसोबत मलाच लग्न करावं लागणार. आणि मग अंकुर फुटणारच फुटणार. राम 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 मंडळी राम राम. मी सुप्रसिद्ध डायरेक्टर यशराज पिचके. हा हलगी फेम यशराज पिचके. मला तशी गावातली लोक लाडानं प्रेमानं अगदी ए यशा हलगीवाल्या असं पण म्हणतात. पण मी आज जाम खुश आहे. हा जाम खुश आहे कारण आज मी असं लिहिलेल्या, मी दिग्दर्शन केलेल्या, मी असा निर्माता असलेल्या माझ्या सिनेमाच्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. मला लई टेन्शन आलंय ना, लई टेन्शन आलंय. बघा ना अजून हिरो हिरोईनचा पत्ता नाही इथं सेटवर. काय करणार मी? आलोय अरे काय ओढायचो सर. मी क्लॅप बॉय. काय नाव काय तुझं? बंटी. बंटी. बस की. मला सांग
तुला तर शूटिंगचा काय अनुभव बिनुभव आहे? हाय की आतापर्यंत 42 पिक्चर केलं. अरे सर ऐका तरी आधी आतापर्यंत 42 लग्नाचं व्हिडिओ शूटिंग केलंय मी अजिबात टेन्शन घेऊ नका. म्हणजे लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगच्या अनुभवावरनं तू आता पिक्चरचं शूटिंग करायला आलाय? अहो सर मी कमीत कमी कॅमेरा तरी बघितलाय. तुम्ही हलगेच्या अनुभव पिक्चर डिरेक्ट करताय. अरे हिरो आले हिरो. अरे हिरो डांगळंग 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 राकळंग डांगळंग 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 टाकळंग डांगळंग डांग टाकळंग डांगळंग रापळंग डांगळंग टाक डांगळंग डांगळंग डिंगिंग टाक. अरे जरा गप्प बसा. काय आहे तुम्ही डायरेक्टर आहे डायरेक्टर प्रोड्युसर आहे तसं वागा की रांगळंग डांगळंग डांग डांग हे काय मूळ धंदा सोडून नाही चालेल का? आमच्या गावात लय मला मान असतो. हा कुणाचं पण लगीन असू दे बारसं असू दे मुंज असू दे. आता माहिताला पण वाजवायला लागलोय मी. लगीन असलं तर माझ्याशिवाय काम चालत नाही. हा नवरा आला की लगीन रांग रांग डांग 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 त्याला पोचवायचं कमी निवान. ही आत्या आली का रांग रांग डाक डांग डांग तिला पोचवायची परत मी निवान. अयो हिरोईन आली. रांग डांग 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 काय करताय तुम्ही डायरेक्टर आहे प्रोड्युसर आहे तसं वागा की हिरोईन पण आली की आता इथं. अहो मला यायला उशीर झाला सॉरी बरं का सॉरी ते मी जिमला जाते ना. काय रिसेप्शनला बसलेली असतीस काय? नाही वर्कआउटला. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तिथली माणसं तुला डंबेल्स म्हणून उचलते? नाही मी डबेल उचलते. हा मी व्यायाम करते. सॉरी बरं का मला उशीर झाला सॉरी. बाबा मी तुमची लय जोरात फॅन आहे. या थँक्यू. लय जोरात फॅन आहे. Thanks. म्हणजे काय तुमची ऍक्टिंग सॉरी काय जबरा बाबा काय टायमिंग काय. तुम्ही लावण्या लावण्या करायला आली आपल्या लावण्यात आपल्या पिक्चरमध्ये? मग काय काय नाव आहे माझं लावण्या. तुमचं नाव लावण्य आहे का? लावण्य आहे का? लावण्य आहे नाव का? अच्छा इथे काय शूटिंग बघायला का? नाही मग सिनेमात काम करणार आहे मी. या सिनेमात काम करताय तुम्ही? कुठला रोल? स्टेडियमचा? स्टेडियम. अरे मग एवढं काय झालं त्यात हसायला? अरे एवढं काय झालं हसायला? इकडे काय बस काय तुला इंडस्ट्रीत टिकून राहायचं आहे ना? हा मग असं थोरा मोठ्यांच्या जोकवर कुत्र्यागत हसायचं. काय चाललंय काय चाललं? कुठला रोल करताय सांगा मला. मी ती हिरोईन आहे ना तिचा रोल करणार आहे. ती कमिनी. कमिनी नाही स्क्रिप्ट वाचली का तुम्ही? कामिनी नाव आहे तिचं. हा तेच ते त्या कामिनीचा तुम्ही रोल. कामिनीचा रोल तुम्ही करताय? मी करणार आहे. ओ मी सर मी तुमच्याबद्दल जे ऐकलं ते खरंय का? काय ऐकलं? आयलं म्हणजे व्हायरल झाली की काय क्लिप? अरे बापरे स्वस्तातल्या लॉज मध्ये जाणं बंद केलं पाहिजे. ते ऐकलं ते खरंय का? काय म्हणजे तुम्ही म्हणा वन टेक आर्टिस्ट. या मी वन टेक आर्टिस्ट आहे. म्हणजे मी काही ठरवून तसं केलेलं नाहीये पण तो रेकॉर्ड झाला. आजपर्यंत मी माझा एकही टेक असा झालेला नाही किंवा 2-3 टेक झालेत. वन टेक आपला ओके झालेला आहे. बाबा लय बेकार आहे तुम्ही. एक नंबर सॉलिड मला आवडता तुम्ही. Yes, thank you. आता शूटिंगला सुरुवात चला टाइमपास बस झालं. आपण कामाला सुरुवात कर. बसा. फ्रूट लाना. ए पोऱ्या तिथं वड्यात बोरीचं झाड आहे ते मुठभर बोर आणून हिला दे. बोरं वय हे काय इकडे घरी लेका बिना दुधाचा चहा पित्या कोरा गुळ टाकून आणि इथं शूटिंगला आल्यावर मी जास्त फ्रूट पाहिजे तिला. नका देऊ. बस सर तुम्हाला सांगतो नीट समजून कसं असतंय. तुम्ही लई फुल टेन्शन मध्ये असता. मी का टेन्शन मध्ये? खूप पिक्चर केलं मी. टेन्शनचं काय काम आहे? अरे आपल्या पिक्चर ना सांगतोय त्याला मी. तू गप तिला टेन्शन म्हणजे तुम्ही नाही काय म्हणजे पिक्चरचा हिरो टेन्शन मध्ये असतो. म्हणजे तुम्ही महत्वाचा सीन आहे. ह्या सीन मध्ये अशी स्टोरी गारदिशी फिरती. अच्छा म्हणजे तो फार महत्वाचा. फार महत्वाचा. तुम्ही फुल टेन्शन. काय खाजाव पाठ काय ती खाजाव मग. अरे काय चाललंय? तू माझी केसांचं कौतुक मला सांगू. हे बघ मला सांगते केसांचं कौतुक. सॉरी तुमचं काय रे? तिकडे बघ ना तुमचं काय ते करा ना केसांचं यार.
कंटिन्यू. तू गप न बाई जरा. कंटिन्यू. सॉरी हा तर तुम्ही फुल टेन्शन मध्ये असता. ओके. तुमचा डायलॉग असा आहे, कामिनी रॉंग. काय रॉंग काय याच्यात? बरोबर आहे, कामिनी नाव आहे, रॉंग काय याच्यात? फुल कॉमेडी. डांगळा डोंगळे खाल्लेत का? डांगळ मग त्याला काय कळताय? तुम्ही लय कुत्र्यागत कॉमेडी करता राहतो. बोला काय ते? ते असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे ती, आणि आपल्या पिक्चरला बॅकग्राऊंडचं म्युझिक मीच देणार आहे टोटल हलगीवर. तुम्ही सगळे म्युझिक तुम्ही देणार? हा मग युनिक आहे, प्रचंड युनिक आहे. तर तुमचा डायलॉग असा आहे की, कामिनी आज मला तुझी खरी किंमत कळाली. ओके. मला माफ कर, चल आपण दोघं लगीन करूया. एवढंच एवढा सीन पुढे आणि हिथनं असा कॅमेरा सर 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 करून कामिनीवर जातो. आणि मग ती काय करणार? ती वाक्य ऐकून कामिनी आहे ती डसा 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 रडती. बघा आता. टक्कळक 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 डांगळक डक्कळक डांगळक टक्कळक डांग रक्तदन गणंग डांगडंग 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 डांग रंगळंग डांगळंग डांगळंग डांग रपळक डांगळंग डक्कळक ढपळक ढपळक टक्कळक टक्कळक सपळक सपळक हे काय? हे एवढी काय रडली ती? कसं आहे, असं बॅकग्राऊंड वर असं एक्सप्रेशन चेंज होते. एक्सप्रेशन वर बॅकग्राऊंड पाहिजे ना? उलट आहे का तुमच्याकडे? म्हणजे तुम्ही असं केलंय का? सगळं बॅकग्राऊंड रेडी आहे, मध्ये मध्ये आम्ही डायलॉग म्हणायचं, असं केलंय का तुम्ही? एक्सक्यूज मी, अशी फिल्म मी करत नाही, कळलं ना? आय डोंट नो टू डू दिस फिल्म. मी सोडतोय फिल्म मी. मग माझा ऍडव्हान्स तरी देऊन जावा तुम्ही. तोंडावर फेकतो ऍडव्हान्स तुझ्या. चालतंय, तोंडावर फेकतो मी ऍडव्हान्स. चालतंय, तोंडावर फेका पण द्या. फेका. पण माझे एथिक्स आहेत काही. नाही एथिक्स बिथिक्स काय नको मला, फक्त मला ऍडव्हान्स द्या, जावं आपलं. होम लोन आहे, कार लोन आहे. मी सकाळी नटराजाची पूजा केली आणि सांगितलं की बाबा मी सगळं काम पूर्ण केल्याशिवाय नाही जाणार. मी तर पूर्ण करणार, मग जाणार. सर ती एवढा बोलतोय ना, फेका तोंडा ऍडव्हान्स. अरे खर्च झाणार रे. मग आता काय करायचं शूटिंग? आता काय त्याचं? नाही तुम्ही जाऊ नका बरं का इथून. ना पहिला दिवस आहे शूटिंगचा. अरे हो. आणि मला तुमच्याकडनं लई शिकायचंय. अरे पिल्लू कसं असतं या इंडस्ट्रीत नाही बघ. ते पिल्लू नंतर आधी शूटिंग. ह्याला काय अर्थ आहे तेव्हा ती? मग काय करायचं? एक पिल्लू दोन दावेदार कुणाकडे बघू? अरे काय बोलतात? माझं काय तसलं काही नाही यार. चला सुरू करा यार शूटिंग. आता चला शूटिंग सुरू करूया. तुम्हाला सीन समजावून सांगतो सर. असं पुढे या जरा. आता तुमच्या पुढे असा आरसा आहे. ओके. आरसा आहे पुढं. तुम्ही असं आरशात बघून डायलॉग बोलताय आणि आरशाच्या तुमच्या पाठीमागं अशी कामिनी उभी आहे. ओके. तुम्हाला आरशात दिसत्या. आरशात बघून असा डायलॉग बोलायचा. ठीक आहे. ओके रेडी? चलो चल व्यवस्थित करायचा. रेडी? साऊंड, कॅमेरा, क्लॅप. टाळ्या का वाजवतो तू? सर म्हणते ना क्लॅप म्हणून. अरे क्लॅप म्हणजे असं नाही रे. मग क्लॅप म्हणजे हा यो ह्याच्यावर काय लिहिलंय? काट्याशिवाय गुलाब नाही, आईशिवाय माया नाही. हे काय लिहिलंय याच्यावर? आजचा सुविचार आहे सर. अरे काय शाळेचा फळ आहे का? सुविचार का लिहितो याच्यावर हा? अरे यार सांग यार त्याला. अरे यार बघ ना यार लावण्या. सर एक मिनिट. काय झालं सर? तुमचा एक टेक मध्ये नाही झालं सर. तुमचा कट झाला, आता दुसरा कट. नाही पण मी टेक दिलेलाच नाही. दुसरा टेक घ्यावा लागला. टेक सुरूच झालेला नाही. तुम्ही वन टेक आर्टिस्ट ना, दुसरा कट सर. अरे माझी चूक. अरे सांग ना यार. कट झाला ना. कट झाला ना, म्हणजे मला वाटत पुस्ती पहिल्यांदा पुस्ती सगळं ती. आता काय करू? तिथं पिक्चरचं नाव लिहायचं असतं. पिक्चरचं नाव, सीन नंबर आणि टेक नंबर. ले पिक्चरचं नाव लिह. काय लिहू पिक्चरचं नाव ते तर सांगा सर. तुझ्या आवडीचं लिह ना. मर्डर. अरे काय असं कुठं असतं का? रपळक डांगळंग ढाप दिसली आपल्या पिक्चरचा क्लॅप आहे ना. मग दुसऱ्याच्या पिक्चरचं नाव लिहून काय उपयोग आहे का? आपला पिक्चर म्हणजे आपल्याच पिक्चरचं नाव लिहिलं पाहिजे ना. हा सर. लिह तिथं. हा लिह. आपल्या पिक्चरचं नाव लिह. हा. रुतलोय मी तुझ्यात, रपळक डांगळंग तुझ्यात. लिह तू. रुतलोय मी तुझ्यात. सर ती एवढं मोठं मावत नाही. रापळाक डांगांग मागली का? डांगांग दिशी दिली एक तुला काय? ती पुढचं रपळाक ती लिहायचं नाही. मग फक्त पिक्चरचं नाव लिहायचं. रुतलोय मी तुझ्यात. थांबा जरा. काय एवढं मोठं नका लिहायला सांगू त्याला. हे लिह. रुतलोय मी तुझ्या. RMT लिह. काय लिहू? RMT लिह. बस आहे तेवढं. RIP काय लिहितो रे? RIP लिहितो. फोनवर आहेस काय तू? नाही
बस अरे अरे सांग ना यार काय अरे सर एक बोलू का? हा बोल. मी मगापासून म्हणतात मी वन टेक आर्टिस्ट, यांना तर काही बी जमणार. अरे मी सीन सुरूच केलेला नाही यार. तिसरा टेक कट झाला, यांना अजून जमणार ऍक्टिंग. माझा सीन तरी सुरू झाला का मला सांग. ही कोण आहे बोलणारी बाई? मी नाले हताश झाले बाबा तुमच्या. अरे कोण आहे हताश होणारी? तू घरी जा मग. तुम्हाला काय बी जमणार तुमच्याशी कट्टी. अरे कट्टी काय मैत्रिणीच काय माझी कट्टी करते ती? आता मला व्हायचं पण नाही तुमची अरे मैत्रीण. यार सांग ना यार तिला. तुम्ही नीट करा की राव सर मग. चल घे. लय अपेक्षा होती तुमच्याकडनं, पार अपेक्षा भंग. आता तेवढं करायचं. अरे हे असं बरोबर नाही. हे सिनियर आहे मी. पोझिशन घ्या तुम्ही आपलं. तुम्ही शांतपणा करू. लांब व्हा तिकडे. बोट बोट करा की. मूड मूड बोट बोट आरशात दिसते तुम्हाला. पोझिशन घ्या. ओके अरे मला लेट मी कॉन्सन्ट्रेट गाईज. साऊंड चांगलं करा. कॅमेरा क्लॅप ऍक्शन. सर ऑल द बेस्ट. ऑल दी बेस्ट करतो. ऍक्शन नंतर अरे तो. यार परत कट झाला. ऍक्शन नंतर ऑल दी बेस्ट देतो यार. हा ऍक्शन नंतर ऑल दी दिले मला. परत कट झाला. मला शुभेच्छा दिला यार. ऍक्शन नंतर. तंग तंग सर लका नीट कर की तू तरी. नीट कर जरा. याने मला शुभेच्छा दिल्या. ऍक्शन नंतर शुभेच्छा दिला यार. पण तुझा तू काम कर की नीट. अरे पण शुभेच्छा दिला यार मला. असं नाही होत. अरे ते शुभेच्छा दिली नाही तर तुला श्रद्धांजली वाईल. तुझं तू काम कर की. अरे पण माझं तुला काय? अक्कल पाहिजे का नको? तुझं तू काम करायला आलाय का हे त्यांच्यात बघायला आलायस तू? अरे पण सीन सुरू. तुझं तू काम कर. ही पोरगी बारकी आहे, ही पोरग बार काय नव आहे दोघं पण मी इथं नव आहे. तू मोठा आहेस ना एवढ्या वर्षापासून काम करतोयस. तुला कळाय पाहिजे का नको? नालायक माणसासारखं कशाला वागतोयस तू? नीट कर नीट कर आता. सर खरंच चुकलोय. फक्त ऑल दी बेस्ट बोललो फक्त. तू पण कशाला काय शुभेच्छा द्यायला गेलायस? लायक आहे का त्याची? चला. अरे अरे सिनियर ऍक्टर असं मी कधीच आयुष्यात हात हात असा कर. पोझिशन हे बरोबर नाही. हे मला ना Position धरा. आयुष्यभर थोडा ऍडव्हान्स असताना तोंडावर फेकला असता. आता नाही म्हणून फेक मग. साऊंड एक थांब. ए पोझिशन धरा ते परत कट. कॅमेरा रोलिंग क्लॅप. अरे बोटची म्हटलं यार. असं कोणी टेक यार. परत कट झाला यार. 13 वाटे. मी अरे, म्हणलं मी काय होते करू? आपल्या मापद्याला घ्या. त्याला 6 बोट आहे. एखादं इंजूर झालं तर दुसरं वापरत पण सीन कट नाही होणार. या माणसाच्या बोटापायी कट झाला असेल. तुम्हाला लाज वाटते गो? मी जाते घरला. मला नाही राहायचं. मला नाही राहायचं. माणसाला काय तू कशाला जाते घरी? हे ना माती खाल्ली आणि हे नालायकाला अक्कल पाहिजे का नको? अरे अरे काय बोलतोय यार? हे चुकला. हे जी चूक चूक चुका म्हणतो डोक्यावर घेतेस. ह्याला रताळ्याला कळाय पाहिजे. अरे रताळ नाही आहे. रताळाच आहे. नीट करायचं. तू टेन्शन घेऊ नकोस. नाही आहे. चले. अरे मला अवॉर्ड मिळाला. सर जरा नीट करा ना सर. तुम्ही ती जुनाट नट सर. अरे जुनाट काय बोलतो? जुनाट नको यार बोलू यार. सिनियर म्हण. जुना नट म्हण. जुनाट काय बोलतो यार? आता जुना नट मे जुनाटच झालं ना. एवढं काय? सर प्लीज सर नीट करा सर. मला लाज वाटायला लागली. लाज वाटतं तुला? भेट मला. भेट म्हणतोय. मोड मोड. या इथं मार्क वर या असे. भेट म्हणतोय. कॅमेरा. साऊंड कॅमेरा सर क्लॅप ऍक्शन. आता जर चुकला तर मार नका मार. काय बोलतो यार? परत कट झाला यार. परत सीन कट झाला. ऍक्शन नंतर नाही बोलायचं यार. असंच करतात यार फिल्मचं डिरेक्शन यार. असं नाही आहे यार. वेगळाच काहीतरी कर. रडायचं नाही. मुकाट्यानं गप पडून काम करायचं. हा कसला स्वतःला ऋतिक रोशन म्हणतो? हा तर ऋतिक रोशन. हे एका जाग्यावर मारा. टाईट क्लोज घे त्याचा. टाईट क्लोज. आणि तू सगळं असं वाईड ते बाईला सकट सगळं आलं पाहिजे. अरे क्लोज घ्यायचं तर कॅमेरामॅनला सांग ना. हा क्लॅप वाला ह्याला कशाला सांगतो? मी डायरेक्टर आहे. मी ह्यालाच सांगणार. अरे तसं नाही होत. क्लॅप वाला बॉय ना. अरे तुला काम नीट करायला तुम्हाला शिकवायला लागलास काय? डायरेक्टरला शिकवतोयस? नालायक कुठला? हाल मुकटाने तुझं तू काम कर. हे बरोबर नाही. हा माझंच बरोबर आहे. करा ना हो काम करा. साऊंड पोझिशन बोट टाईट क्लोज. घाल तोंडात घाल. बाळा एक नाही म्हणतोय. नाही म्हणतोय ती. घाल. तुम्ही आहे. हे बघ बाळा. हे बघ बाळा ऐक ना माझं. हे जरा खाली धर. मला बोट घालायचे की मध्ये मध्ये चिमटून जाईल ना बेटा. अरे तू हात खाली करून उभं राहा की. तुला कळत नाही का एवढा धूरच्या धूर झालाय तू? हात सावधान. राहा सावधान. हात खाली कर. बोट सांगितलं तू. नाही करायचं. आता बदललंय माझं सगळं. हात खाली कर. कर कर. टाईट क्लोज घे. काल तोंडावर पाक चिक चिकाटलं पाहिजे त्याचं. चलो रेडी. साऊंड
कॅमेरा रोलिंग क्लॅप ऍक्शन. ठीक आहे. काय रे ए ही कोण आहे नवीन? तू इथे काय करतोय? समीर सर कुठे? समीर सर कुठे? समीर सर नमस्कार 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 मंडळी. गाथा साहसाची ह्या कार्यक्रमात मी गीता परबांची तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. तर मित्र हो, तुम्हाला माहितीये आपल्या ह्या कार्यक्रमात शूरवीर आणि साहसी लोकांची आपण प्रकट मुलाखत घेतो. तशीच मुलाखत आज आपल्या रंगमंचावरती होणार आहे. त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते असेच एक शूरवीर ज्यांच्या नावातच शौर्य आहे, असे शूरवीर शौर्य शूरवीर शौर्य रे यांचं. सर तुम्ही तिथून कुठून आलात? मेन गेटने यायचं ना. ते मी पायपावर चढून आलो. अहो लिफ्टने यायचं ना. मी शूरवीर आहे, मी असाच येतो. ही पानं कसली आहेत? हे ते मी पाईप चढत असताना मधच हे झाड आलं, तर त्याचं असं मूळ पकडायला गेलो तर ही पानच माझ्याशी तोंडात आली. सर टॉयलेटचा पाईप आहे तो. बसा ना बसा, आपण मुलाखतीला सुरुवात करूया. थँक्यू थँक्यू. 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे तुम्ही. अहो तुमचं नाव एका दमात घेणं सुद्धा एक प्रकारचा टास्क आहे. शूरवीर शौर्य काय म्हणाल तुम्ही? येणार येणार. शूरवीर शौर्य ते शौर्य अनुभव आहे. ते शौर्य रवानाथ राहुल गावकर रेळे असं आहे. किती अवघड आहे नाही. ऍक्च्युली माझं खरं नाव दत्तुरे. दत्तुरे नाही, दत्तू रवानाथ राहुल गावकर रेळे असं आहे. हा बरोबर बरोबर. शौर्य ही पदवी तर लोकांनी बहाल केली आहे ना तुम्हाला. सर मी ना तुमची बायोग्राफी वाचलीये, त्यात तुम्ही एवढं भारी भारी लिहिलंय ना, मला तुमच्याबद्दल कम्प्लीट माहिती आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे. बाय द वे कोणतं आत्मचरित्र वाचलं तुम्ही? तिखट लागतंय का तुम्हाला काही? नाही त्याचं काय, ती माझी बालपणापासूनची सवय. तर तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे. कोणतं आत्मचरित्र? म्हणजे मी 3रीत असताना लिहिलं होतं माझं पालथे पडणे रांगणे ते चढणे प्रवास. त्यानंतर 8वीत असताना लिहिलं मी चढणे उतरणे आणि चढणे प्रवास. त्यानंतर 12वीत असताना लिहिलं चढणे उतरणे अजून चढणे प्रवास. आणि आताच नुकतंच लिहायला घेतलंय ते म्हणजे अजूनच चढणे बाकी. वा वा वा. सर तुम्ही उतरण्याबद्दल कधी लिहिणार आहात? ते उतारवयात. वा. सर मी तुमची सगळी आत्मचरित्र वाचली आहेत. थँक्यू व्हेरी, आय एम प्राऊड ऑफ यू. तुमचा नंबर जाताना देऊ जाऊ. तर आपण जराही वेळ न दवडता मुलाखतीला लगेच सुरुवात करूया. बिलकुल बिलकुल. तर सर आपण तुमच्या जन्माबद्दल बोलूया. म्हणजे जन्माबद्दल म्हणायचं झालं तर ती एक गंमतच झाली. गमतीत बघा काय झाले प्रेक्षक. वा वा सायली वा. हा हॅलो एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? मी माझ्या जन्माची गंमत सांगत नाहीये, तो किस्सा सांगतोय तुम्हाला. ऐका श्रोते हो, ऐका नीट कान देऊन ऐका. म्हणजे एक शूरवीर धाडसी माणसाचं आयुष्य जन्मापासूनच एवढं साहसी असेल असं क्वचितच घडतं नाही. हा म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की मी असं सर पोटात असताना त्यांची आई घरून हॉस्पिटलला जायला निघाली हो होती. म्हणजे घोडागाडी केली होती ना सर? हो घोडागाडी केली. म्हणजे यांच्या आईला असह्य वेदना होत होत्या. होणारच ना असह्य वेदना या होणारच ना. एका साहसी पुरुषाला जन्म देताना वेदना या होणारच ना. बरोबर ना सर?
हा हो म्हणजे काय म्हणजे त्या वेदनेतूनच मी प्रेरणा घेतली आणि त्याच क्षणी माझ्या मनात हा विचार आला की हेच ती योग्य वेळ, याच वेळेस सुळकन जन्म घेतला पाहिजे. सुळक्यांशी केवढं जुनं ना ते सरांचं. डोंगर दऱ्या सुळके ह्यातच असतात आमचे सर्व. हा म्हणजे प्रसंग महत्वाचा ना. प्रसंग म्हणजे त्यावेळेस झालं काय की माझी आई जी आहे, यांची आई कशी बशी घोडागाडीत जाऊन त्यांना असह्य वेदना होत होत्या. घोडागाडी चालायला लागली, भर धाव, हे तोगडं 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 आणि अचानक रस्त्यात एक मोठा खड्डा आला आणि घोडा लागला. किंकाळायला लागला. आईला बाहेर पडता येईना, गाडी बाहेर येईना, आई तशीच अडकून बसते. पण या साहसी पुरुषाने त्याही परिस्थितीत त्या घोडा गाडीतच जन्म घेतला. कमाल सर, कमाल आहात सर तुम्ही, कमाल आहात. वा वा वा, असंच घडलं होतं ना सर? हो म्हणजे यांनी जरा असं साधक बाधक पद्धतीने ते सांगितलेलं आहे. म्हणजे अजून जरा खोलावं सांगत आलं असतं. म्हणजे माझा तो जन्म जो आहे तो फार रोमांचक पद्धतीने मी सांगतो. म्हणजे तुम्ही अगदी असा पटकन आटपून टाकला तर माझा जन्म हरकत नाही. सांगितलं ते सांगितलं. तर सर मी तुमची ना बायोग्राफी अख्खी वाचली. कसले भारी आहात, भारी जाताना नंबर फक्त सर. तुम्ही 3 वर्षाचे असताना जो किस्सा घडला ना तो आमच्या प्रेक्षकांना सांगा. म्हणजे तो किस्सा तुमच्या लक्षात आहे तर वा क्या बात. म्हणजे तो किस्सा फार महत्वाचा आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे जन्माला येऊन मला पहिला जर काही मी पराक्रम केला असेल तर कदाचित तो. म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की एका 3 वर्षाच्या मुलाने जिवंत सापाला पकडलं म्हणजे काय? अहो असं कसं तुम्ही डायरेक्ट मूळ मुद्द्याला हात घालता? अहो असं नसतं सांगायचं ते. अहो ते शौर्य काही लहान सहान शौर्य नव्हतं, ते मोठं शौर्य आहे ते. तुम्ही असं पटकन सांगू नका. होतं माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा प्रसंग आहे तो. मला असा रंगवून सांगायचा होता. म्हणजे तो साप असा माझ्या डोळ्यासमोर आला, त्याने माझ्या नजरेत नजर घातली आणि फुटकार वगैरे दिले होते त्याने. ते मला सगळं रंगवून सांगायचं होतं. पण आता काय ते तुम्ही असं पटकन सांगून गेला तर हरकत नाही. तर मी असा अंगणात खेळत होतो आणि तेवढंच बघतो तर काय असं नसतं सांगायचं ते. आणि त्यानंतर सरांना पहिला बालवीर पुरस्कार मिळाला. सरांसाठी जोरदार टाळ्या. अहो टाळ्या म्हणाल्यात त्या. काय चाललंय हे? म्हणजे सर जाऊ देत, तुम्ही पुढचं सांगा ना आम्हाला काय झालेलं. हो म्हणजे साधारणतः यांनी जसं सांगितलं तसंच घडलं. फक्त तो साप तुम्ही फार पटकन मारून टाकलात. तो फार महत्वाचा प्रसंग आहे. सर त्याचं काय झालं ना, मी वाचताना पण एवढी एक्साइट झाले होते ना. सर एक फोटो. हो प्लीज या. नाही काढा ना, आमचा काढा. प्लीज प्लीज सर. थँक्यू. मी खूप फॅन आहे सर. काय परफॉर्मन्स दिला तुम्ही सर. एक फोटो माझ्या. नाही तुमचा नको. हॅलो बसा ना सर, बसा. सर तुम्ही पुढचे किस्से सांगा आम्हाला. तो जो तुम्ही 10 वर्षाचे असताना जो किस्सा घडला. एक मिनिट तो किस्सा कोणी बोलणार नाही. प्लीज प्लीज तू तो किस्सा सांगायचा नाही. तो फार महत्वाचा किस्सा आणि तो फक्त मीच सांगणार. प्लीज एक शब्द चकार शब्द तोंडात ना काढायचा नाही, कळलं ना? अजिबात काय बोलायचं. सर पण तो किस्सा एवढा भारी हे बघा तुम्ही एकतर बोलू नका किंवा ते तोंडावरचं बोट तरी काढा. काय मी इकडे माझी प्रकट मुलाखत आहे की नाही? तुम्ही फक्त मला प्रश्न विचारा, त्याची उत्तर मी देतो. हा सर माझ्या वाचनात असं आलंय की तुमची सगळी चेष्टा करायचे, तुम्हाला ना असं वेगवेगळ््या नावांनी चिडवायचे. तुटलेला खडू, झिजलेला खोडरबर, होळीतला नारळ. कोण रे? मी बटल्या. अरे तुझा बाप बटल्या. अरे तुझा खानदान बटल्या. मी बटल्या काय? तुझ्या बापाचं खातो मी बटल्या बोलायला. मला बोलतो बटल्या. मी बटल्या आलाय. मी बटल्या. मला बोलतो बटल्या. सर अरे नको मला बाटल्या.
नीटच मारतो आज, नीट. हे बघा, हे 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 असं 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 माझं भान सुटतं बघा. कशाला तुम्ही त्या मित्रांचा विषय काढला? सॉरी. आपण ना माझ्या प्रकट मुलाखतीविषयी बोलूया. त्याबद्दल प्लीज तुम्ही प्रश्न विचारा. बाकी काय? अहो त्याबद्दलच तर विचारते ना मी सर. तुम्ही ना त्या चिडवणाऱ्या मुलांना बरोबर उत्तर दिलं. म्हणजे तुम्ही 10 वर्षाचे असताना जो किस्सा केला ना, तो आता मी प्रेक्षकांना सांग. तो अजिबात तोंड उघडायचं ना, गप्प बस. तर माफ करा. तर झालं असं की त्यावेळेस मी आणि माझे काही मित्र आम्ही भोशी डॅमवर खेळायला गेले होते. आणि मग त्यांचा मित्र अचानकच पाण्यात पडला आणि मग बुडायला लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. सरांनी पाण्यात उडी घातली. त्याचा पकड धरला आणि त्याला पाण्याबाहेर काढलं. आणि मग त्याच्यावरती प्रथमोपचार केले. आणि मग काय? आणि मग तो वाचला. वा सर, वा. अहो तुमचं ना जितकं कौतुक करावं ना तितकं कमीच आहे हो सर, कमीच आहे. तुम्हाला हा एवढा भारी किस्सा एवढ्या प्रेक्षकांसमोर सांगताना कसं वाटतंय सर? हा सांगा ना, कसं वाटतंय? एवढ्या प्रेक्षकांसमोर हा किस्सा मी सांगितला. आणि मग हा किस्सा होता. अगं भवाने, आणि मगच्या पलीकडे मला काय बोलायला दिलास का तू? हा मित्राला वाचवण्याचा किस्सा मी किती रोमहर्षक पद्धतीने जनतेसमोर सांगतो, तुला माहिती आहे का? सॉरी सर, सॉरी. या किस्स्यासाठी मला वन्स मोर मिळायचं, वन्स मोर. क्लॅरिटी ठेवायची ना सर. सॉरी. अहो मी ना ते वाचल्या ना असा प्रसंग असा कट टू कट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला हो. अगं पण जे मी आठवून आलोय ते मला बोलू दे ना. सॉरी सर. अहो ते आत्मचरित्र वाचलंय ना, त्यात पान नंबर 90 मारून टाकते आत्मचरित्र. सॉरी सर. आपण ना मुलाखतीची सुरुवात ना अशी नव्याने करूया. काय म्हणाल ते? नव्याने करूया सुरुवात मुलाखतीची. नव्याने मुलाखतीची सुरुवात करूया. आता तर नव्यानेच मुलाखतीची सुरुवात करूया. बरं मला सांग, वयाच्या 50व्या वर्षी मला राष्ट्रपती साहसी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. तो किस्सा मी आता सांगतो. एक चकार शब्द काढायचा नाही तोंडून, कळलं? तर त्यावेळेस असं झालं होतं की मी आणि माझे मित्र आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि आतंकवादीनं बांबूने फटके मारले. ही माझ्या सगळ्या किस्सांना बांबू लावते. चाललो